नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनल. तर पहा मित्रांनो, एक खूप महत्त्वाचा जो आहे अपडेट जो आहे DMRचा आपल्याला हाती लागलेला आहे. पहा या ठिकाणी तारीख पाहू शकता 18/6/2026 या तारखेचा हे अपडेट आहे. आज 19 तारीख आहे. तर या ठिकाणी DMR वैद्यकीय शिक्षण व आयुष महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत एक अतितात्काळ म्हणजे एमर्जन्सी लेवलचं पत्र निघालेलं आहे. ठीक आहे. कालमर्यादा अतितात्काळ एक पत्र आलेलं आहे. परिपत्रक प्रति कोणाकोणाला आलेलं आहे, तर प्रति जे आहेत महाराष्ट्रामधील जे काही GMC आहेत, तर त्या GMCला हे पत्र काढण्यात आलेलं आहे. पहा या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय अलिबाग, त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय सातारा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय सिंधुदुर्ग, त्यानंतर पहा या ठिकाणी जे आहे शासकीय वैद्यकीय महारुग्णालय अलिबाग, त्यानंतर मग सातारा, सिंधुदुर्ग, नंदुरबार, धाराशिव, परभणी, जे की महाराष्ट्रामधले DMR अंतर्गत मेडिकल कॉलेजेस आहेत, त्यानंतर हॉस्पिटल आहेत. या ठिकाणी पहा गडचिरोली, पालघर, अमरावती, हिंगोली, हिंगणघाट, वर्धा, जालना, बुलढाणा, अंबरनाथ, वाशिम हे जे काही GMC आहेत, या GMCच्या प्रति यांच्यासाठी हे पत्रक काढलेलं आहे. पहा या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे. पहा या ठिकाणी विषय जो आहे, या ठिकाणी विषय काय सांगण्यात आलेला आहे, संचालनाच्या अधीनस्थ रुग्णालयातील अधिपरिचारिका म्हणजे स्टाफ नर्स रिक्त पदे भरण्याबाबत. पहा या ठिकाणी डेट तुम्ही ऑलरेडी पाहिलेली आहे, त्यानंतर विषय पण तुम्ही पाहिलेला आहे आणि संदर्भ या ठिकाणी आहे. शासनपत्र क्रमांक पदभ 2025चा 15 जून 2026. ठीक आहे. तर यानुसार हे संदर्भानुसार हे पत्र निघालेले, ज्यामध्ये विषय क्लिअरली सांगण्यात आलेला आहे की अधिपरिचारिका पदांची रिक्त पदे प्रत्येक GMCमध्ये किती आहेत, तर त्याचा अहवाल जे आहे त्यांना सादर करण्यासाठी या ठिकाणी DMRने पत्र काढलेलं आहे. संपूर्ण विषय पण पाहून घेऊ आपण. या ठिकाणी पहा संपूर्ण विषय काय सांगतो. पहा की उपरोक्त संदर्भीय जे आहे पत्रान्वये माननीय सचिव वैद्यकीय शिक्षण विभाग यांनी संचालनाच्या अधीनस्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल रुग्णालयात रिक्त असलेली पदे भरण्याची कारवाई करण्याच्या अनुषंगाने. आता या ठिकाणी तुम्हाला क्लिअरली समजून येत असेल मित्रांनो की DMR जे आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल म्हणजे DMRची जी काही वॅकन्सी आहे ते निघण्याचे हे पूर्णपणे संकेत दिसत आहेत मित्रांनो. आता या ठिकाणी प्रश्न जो आहे क्वेश्चन मार्क हा महत्त्वाचा आहे की DMR हे MPSC थ्रूच भरेल का TCS भरेल. याचं जे आहे एक लेटर आलेलं आहे की लेटर काय सांगतं की पदभरती हे पूर्णपणे MPSCच घेईल म्हणून सांगण्यात आलं होतं. DMRची वर्ग 3 मधले म्हणजे ग्रुप Cची जे काही पदे असतील. पण सर्वात अगोदर लक्षात असू द्या, DMR हे जे आहे आरोग्य विभागाच्या निगडीत आहे, आरोग्याच्या निगडीत आहे. आणि जर सध्या अतितात्काळ पत्र निघतं आहे म्हणजे याचा अर्थ असा पण होतो की हॉस्पिटलमध्ये जे आहे तर DMRच्या स्टाफची खूप कमतरता आहे. ठीक आहे. पेशंटचा फ्लो वाढलेला आहे आणि स्टाफची कमतरता कमी असल्यामुळं एक गोष्ट या ठिकाणी होऊ शकते, ती म्हणजे MPSCच्या ऐवजी जे आहे जर गरज पडली तर TCS पण एक्झाम घेऊ शकते मित्रांनो. ठीक आहे. इमर्जन्सी असल्यामुळं MPSCला जर वेळ लागत असेल तर त्या ठिकाणी TCS घेण्याचे चान्सेस पण खूप जास्त आहेत. तुम्ही दोन्ही गोष्टींनी प्रिपेअर्ड राहा. MPSC जर घेत असेल तर MPSCचा पण माइंडसेट ठेवा आणि TCS असेल तर TCSचा पण माइंडसेट ठेवा. म्हणजे तुम्हाला TCS म्हणून MPSC सडन घेतली तर तुम्हाला त्या ठिकाणी शॉकमध्ये जाण्याची गरज पडणार नाही. तयारी दोन्ही साईडची ठेवा, अभ्यास दोन्ही साईडनं चांगला स्ट्रॉंग असू द्या, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी अडचण येणार नाही मित्रांनो. त्यानंतर पहा दिनांक 15/6/2026 आत्ताच 2 दिवसापूर्वी रोजी बैठक घेण्यात आली होती. सदर बैठकीत दिलेल्या निर्देशनानुसार आपल्या संस्थेची माहिती खालील विवरणपत्रात भरून दिनांक 19/6/2026 म्हणजे आजच्याच तारखेची रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत संचालनाचे जे ब्रांच DMR जे आहे संकेतस्थळावर सादर करायची होती. ठीक आहे. म्हणजे ही जी आहे डाटा जो आहे तो आज डाटा सर्व GMC हॉस्पिटलमधला DMRला गेलेला आहे, किती स्टाफ नर्स रिकामे आहेत म्हणून. आणि महत्त्वाचं या ठिकाणी पहा जो पूर्ण तक्ता देण्यात आलेला आहे, ज्यामध्ये माहिती कशी मागवली ते या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, त्यानंतर नर्सिंग महाविद्यालयशी संलग्नित जे आहेत रुग्णालयाची नावे. आता हा पॉईंट काय दर्शवतो की ज्या ठिकाणी फक्त हॉस्पिटल आहेत
आणि ज्या ठिकाणी हे सर्व अटॅच आहेत, ठीक आहे, तर त्यांची नावं जी आहेत त्यानुसार ही माहिती. त्यानंतर पहा, जसं की आता नर्सिंग कॉलेज पण अटॅच आहे, त्यानंतर मग मेडिकल कॉलेज पण अटॅच आहे, ठीक आहे. त्यानंतर फक्त जे आहे मेडिकल कॉलेजच आहे, नर्सिंग कॉलेज त्या ठिकाणी नाही आहे. फक्त हॉस्पिटलच आहे, बाकी 2 नाही आहेत, अशी जी काही माहिती आहे. त्यानंतर पुढं पहा, रुग्णखाटाची संख्या आहे. उदाहरणामध्ये एक XYZ GMC आहे, त्यामध्ये किती बेडेड हॉस्पिटल आहे ते, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट, मानकानुसार आवश्यक अधिपरिचारिकांची संख्या. नियमानुसार त्या ठिकाणी तेवढ्या बेडेडला तेवढे स्टाफ पाहिजे किती, ठीक आहे, त्याची संख्या एक्सपेक्टेड. आणि जर इथं 200 पाहिजे असतील तर इथं सध्या 120 कार्यरत असतील, तर या ठिकाणी ॲक्च्युली जे आहे 80 स्टाफची कमतरता आहे. असा रेशो या ठिकाणी तयार केला जातो. आरोग्य सेवा संचालनाच्याकडून उपलब्ध अधिपरिचारिकांची संख्या, अतिरिक्त जे आहे अधिपरिचारिका जे आहे कांची संख्या, त्यानंतर कमी अधिपरिचारिकांची संख्या, जी संपूर्ण माहिती जी आहे डिटेल या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. जनरल दिलेलं आहे, क्रिटिकल दिलेलं आहे, अदर स्पेशालिटी दिलेलं आहे, मंजूर त्यामध्ये भरलेली आणि रिक्त. मंजूर या ठिकाणी जर 200 असतील, भरलेली जर 120 असतील, तर 80 या ठिकाणी रिक्त असतील. त्या 80चे त्या ठिकाणी काही प्रमोशनमध्ये जातील, काही या ठिकाणी भरण्यात येईल मित्रांनो. अशा प्रकारे ह्या माहिती जी आहे मागवण्यात आली होती. त्यानंतर पहा या ठिकाणी काय नेक्स्ट काय पहा या ठिकाणी, उपरोक्त माहिती व सचिव जे आहे मान्य सचिव यास दिनांक 19/6 म्हणजे आजच्याच तारखेची रोजी सादर करावयाची असल्याने माहिती विहित वेळेत उपलब्ध करून देण्यात यावी. आता हा मुद्दा ऑलरेडी हा इन्फॉर्मेशन आज यांना सकाळी जे आहे DMR ब्रांचला गेलेला आहे. सर्व GMCने तो पाठवलेला असेलच. ठीक आहे मित्रांनो, तर हीच महत्त्वाची अपडेट आहे. आता तुम्हाला एवढंच सांगायचं होतं की DMRच्या स्तरावर ज्या आहेत हालचाली चालू झालेल्या आहेत. हालचाली चालू झालेल्या आहेत म्हणजे तुम्हाला अभ्यास करणं पण गरजेचं आहे. तर हालचाली होत आहेत, स्टडी चालू ठेवा. कारण तुम्हाला सांगतो एक्झाम सडन येते, एक्झाम तुम्हाला सांगून येत नसते. आता या ठिकाणी पहा, MPSC घेणार आहे म्हणून बऱ्याच जणांचं जे आहे म्हणणं आहे, त्यामुळं एक्झामला थोडं बरेच जण जे आहेत घाबरत आहेत अभ्यासाला वगैरे. बऱ्याच जणांचे कमेंट येत आहेत वगैरे. MPSC घेतली तरीही तुम्हाला घाबरायचं नाही आहे. MPSCमध्ये काय असणार आहे, सर्व सेमच असणार आहे. आपलेच बुकचे क्वेश्चन असणार आहे, तर सर्व आपलंच असणार आहे. फक्त तुम्हाला जो आहे स्टडी लेवल थोडासा वाढवायचा. ज्या ठिकाणी तुम्ही 1 तास 2 तास बसत होते, त्या ठिकाणी त्याला थोडंसं आणखीन पर्सेंटेजनी वाढवा, आवर्स वाढवा, जेणेकरून तुमचा अभ्यास चांगला होईल आणि तुमचा कॉन्फिडन्स येईल. मित्रांनो, जोपर्यंत तुमचा जे आहे अभ्यासामध्ये कॉन्फिडन्स येत नाही, तोपर्यंत तुम्हाला जे आहे पूर्ण अभ्यास झाला आहे, पूर्ण तुमचं किती राहिलेलं आहे ते तुम्हाला समजणार नाही मित्रांनो. त्यासाठी जर तुम्हाला अभ्यास कमी पडत असेल तर तुम्ही क्लासेस वगैरे लावू शकता. क्लासेस पण खूप गरजेचं आहे. तर पहा, महाराष्ट्रामध्ये जे आहेत सक्सेस करिअर अकॅडमीचे क्लासेस खूप चांगले आहेत, ते पण तुम्ही जे आहेत लावू शकता मित्रांनो, ठीक आहे.